दादा, हं? एक्झिबिशनसाठी जहांगीर आर्ट गॅलरीच्या डेट्स पाहायला सांगितले होतेस. हो, काय झालं? आहेत अवेलेबल. बुक करायला सांगू? हो, लगेच. बरं झालं प्रिया आणि प्रीतम बाहेर गेले ना. खूप दिवस झालं ते बाहेर गेलेच नव्हते. एका एका अर्थी बरंच झालं नाही. नाही म्हणजे कसं थोडं घरातलं वातावरण हलकं फुलकं राहतं ना. मॅम मॅम मी तुमच्याशी बोलतेय, प्लीज माझ्याशी बोला ना. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलाय आणि मला मान्य आहे माझी चूक. माणसांकडून चुका होतात आणि मी पण माणूसच आहे ना. तुझं अगदी बरोबर आहे अनुष्का. आपण सगळेच माणसं आहोत आणि माणसांकडून चुका होतातच. पण तू अशी काही चूक केली आहेस का की ज्यामुळे मी तुझ्यावर चिडायला हवंय किंवा मी तुझ्यावर रागवले, तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून फक्त तू सॉरी म्हणायला आलीस? नाही मॅम, असं नाहीये. खरं तर मी तसं रिॲक्टच करायला नको होतं, पण हे सगळं ना माझ्या आदित्यच्या प्रेमामुळे झालं. खूप कमी वेळात मी खूप जास्त अटॅच झाली आहे त्याच्यासोबत. त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहायला लागली. आयुष्यात सुखाची झुळूक आली. तुम्हाला माहिती आहे ना की रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचे वडील आई दोघेही गेले. तेव्हापासून माझं असं कोणीच नाही आहे. हो म्हणजे मामा मामी आहेत, त्यांनी मला वाढवलं, पण माझ्या प्रेमाला पारख्या आयुष्यात आदित्य आला, तुम्ही आलात, किर्लोस्कर फॅमिली आली. सगळ्या गोष्टी अचानक आल्या माझ्या आयुष्यात. त्यामुळे मी तुमच्याबद्दल, आदित्यबद्दल खूप जास्त पोजेसिव्ह झाले. त्यामुळे आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि तिने ते काढलंच नाही, तसंच ठेवलं. हे मला कळाल्यावरती एक स्त्री म्हणून किंवा बायको म्हणून मला काय वाटलं असेल याचा माझ्या जागेवर येऊन विचार करा ना बा. हा म्हणजे मी हे मान्य करते की जे झालं ते चुकीचंच होतं आणि ते परत माझ्याकडून नाही करणार. मी प्रॉमिस करते तुम्हाला. अनुष्का, मी खरंच तुझ्या जागेवर येऊन विचार करायचा प्रयत्न केला, पण एक बायको म्हणून, एक स्त्री म्हणून सुद्धा मी असं कधीच वागू नाही शकत. आणि म्हणूनच मला तुझं वागणं पटलं नाहीये. तू पारूला हाताला धरून खेचत घरात आणलंस, तिचं मंगळसूत्र ओढून ते तोडण्याचा प्रयत्न केलास. हा राग किंवा पॉझिटिव्हनेस नाहीये, ही विकृती आहे, हा वेडेपणा आहे. मी तुला एक समजूतदार, समंजस, हुशार मुलगी समजत होते आणि अर्थात वेळोवेळी तू ते प्रूव्ह सुद्धा केलंयस. पण तुझं हे रूप बघितलं आणि मला असं वाटलं की ही ती अनुष्का नाहीच आहे जिला मी ओळखते. आणि राहिला प्रश्न गैरसमजाचा, तर मला असं वाटतं की तू त्याची खातरजमा करून घ्यायला हवी होतीस. हे बघ, आदित्य एका इंटरनॅशनल कंपनीचा CEO आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक महिला कर्मचारी असतात. त्याचे बरेच ठिकाणी दौरे असतात जिकडे फिमेल एम्प्लॉईज त्याच्या सोबत जातात. तू प्रत्येक एम्प्लॉई बद्दल हा असा संशय घेणार आहेस?
नाही. अनुष्का, एका बाजूला तू म्हणतेस की तुझं आदित्यवर प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला तू त्याच्याविषयी अविश्वास दाखवतेस. एक लक्षात ठेव, प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मी खरंच मनापासून माफी मागते तुमची. मी मान्य करते ना माझी चूक झाली. वाटल्यास तुम्ही हवी ते शिक्षा द्या मला. अनुष्का, माझा तुझ्यावर विश्वास आहे. खरं तर माझा माणुसकीवर विश्वास आहे. पण म्हणून मी अशा चुका माफ करेन असा त्याचा अर्थ होत नाही. एक लक्षात ठेव, माझं सगळीकडे लक्ष असतं आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून म्हणून ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे जी मी माफ करीन. इथून पुढे तुझ्याकडून ह्या अशा चुका अपेक्षित नाहीयेत मला. ती छान वारं सुटलाय ना. हो ना, ती जागा पण किती छान आहे नाही. मस्त वाटतं एकदम. दादा आणि पारू असायला हवे होते. अगं मजा आली असते यार. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना. तुम्ही पुन्हा पुन्हा पारू आणि आदित्य दादांबद्दल बोलताय. हे बघा, आदित्य दादा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे माहितीये ना तुम्हाला. हो, हे असं सगळं बोलणं चुकीचं आहे. आणि पारू आपल्या घरात फक्त काम करते. मला मान्य आहे की तुमचं, आदित्य दादांचं आणि पारूचं खूप चांगलं पटतं, पण म्हणून असा विचार करणं चुकीचं आहे ना. हे बघ, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. म्हणणं प्रिया, म्हणजे दादा आणि अनुष्का ही जोडी मला इमॅजिनच होत नाही. म्हणजे त्यांचं एक असं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर कधी येतच नाही. हा, आणि मी जेव्हा हा विचार करतो ना की दादाची बायको कशी असावी, तर मला वाटतं पारूसारखी असावी. आणि दादा पण किती खुश असतो पारूसोबत, किती वेगळा वागतो. आज पण तू ऑब्झर्व केलंस का, जेव्हा आपण म्हटलं की पारूसोबत जाऊया तेव्हा तयार होता तो, पण जेव्हा हा विषय निघाला की अनुष्का सोबत जाऊया तेव्हा त्याला मीटिंग आठवली. हा, प्रीतम, काही नाही, त्याला कळत नाहीये तो काय करतोय, पण मला कळतंय त्याच्या मनात काय सुरू आहे ते. प्रीतम, तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. असेल आदित्य दादांची खरोखरच काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग. तुला माहिती आहे. हा, आणि काय आजकाल ना तू खूप दादाची बाजू घ्यायला लागली असा. असेल म्हणे एखादी इम्पॉर्टंट मीटिंग. मी पण जातो मीटिंगला, तू एकटीच बसायची. चुप. काय हो, मला सोडून मीटिंगला जायचंय. मीटिंगला जायचं माझ्या नवऱ्याला. जाऊन दाखवा मीटिंग. लोक हे बघतायत. स्टॅच्यू ओव्हर म्हण प्लीज. स्टॅच्यू ओव्हर. काय काय झालंय काय आज. हा, लहान मुलासारखं वागतेस तू, कळतंय का तुला. लहान मुलांसारखं वागते मी. हो, ठीक आहे, बघा आता. लहान आहे ना मी, मग उचला आता मला. हे काय आता नवीन. खाली उतर. नाही नाही, मी इथून खाली उतरणार नाही, मला उचला. ओके फाईन. व्हेरी गुड. बस झालं, आता जातो मी. हत्या. काय चाललंय तुमचं, पण मला काम करू द्या. ही कसली मस्करी आहे अनुष्का मॅडम. मी तर मस्करी नाही करत बाबा, पण तू एक खेळ खेळत होतीस खोट्या खोट्या लग्नाचा, तो मी संपवला. माझ्यामुळे तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं ना पारू. बरोबर नाही झालं का पारू, खूप वाईट झालं. मला माहिती आहे ना गळ्यातलं मंगळसूत्र कधी काढतात ते, नवरा मेल्यावर.
खरंच तुझा नवरा मेलाय का गं? अनुष्का मॅडम तो नवरा. बापरे. मी काही बोलत नाही, शांत असते म्हणून तोंडाने येईल ते बोलू नका. आणि कसं आहे ना, कावळ्याच्या शापानं गाय कधीच मरत नसते. त्यामुळे तुमच्यासारख्या वाईट बोलणाऱ्या माणसांच्या शब्दानं त्यांना काही बेवणार नाही. साप मेला पण काठी तुटली नाही, हे का म्हणतात ना, तुझ्याकडे बघून कळतं. अजून तुझा मात चिरलेला नाहीये ना? माज नाही, अभिमान. अनुष्का मॅडम, तुम्ही ना चुकीच्या बतात आणि चुकीच्याच आहात. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, चुकीच्या गोष्टींचा एक ना एक दिवस शेवट होतच असतो. बर, सत्य कायमस्वरूपी टिकतं, फक्त सत्य. आणि तसं बी या घरात तुमचे थोडेच दिवस राहिले, त्यामुळे चला आवरायला घ्या. हे कोणाला धमकी देतेस? अनुष्काला? तुला काय वाटतं, तू घरातल्यांना जाऊन काहीही सांगशील, अहिल्याचे कान भरशील, ती मला घरातून बाहेर काढून टाकेल? बापरे. गैरसमज आहे तुझा. अहिल्याला ना मी माझ्या पट्टीत घेतलंय. खूप विश्वास आहे तिचा माझ्यावर. तिच्या डोळ्यावर ना मी सुनीच्या प्रेमाची पट्टी बांधली, अशी पट्टी बांधली आहे की तू कितीही आणि काहीही सत्य दाखवायचा प्रयत्न कर, मी जे दाखवेन तेच सत्य. जा, तू काहीही बिघडू शकत नाहीस माझं. तुम्हाला गैरसमज झाला हो, लई मोठा गैरसमज झालाय. बर, तुम्हाला माहित आहे, तो भस्मासूर सुद्धा ना तुमच्यासारखाच विचार करायचा की काय बी झालं तरी मला कधीच कुणी बी काय बी करू शकत नाही. पण त्याच्याच अहंकारानं त्याला भस्म केलं. बापरे. तुम्हाला माहित आहे, याआधी इकडं ना तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या, दिशा नावाच्या. त्यांना बी असंच वाटायचं तुमच्यासारखं की त्या माझ्या देवी यांच्या जवळ जातील, त्यांना आपलंसं करतील, त्यांच्याशी पिरवानं मागतील, मग त्यांना या किर्लोस्कर घरात प्रवेश मिळेल, किर्लोस्करांची समधी संपत्ती त्या हडपतील, किर्लोस्करांना उद्ध्वस्त करतील. पण त्यावेळी तुमच्यासारख्या चुकीच्याच निघाल्या. योग्य वेळ आल्यावर त्यांना अत्तील घडलीच, तशी तुम्हाला घडणार आहे. अनुष्का मॅडम, तुम्ही ना म्हणजे दिशा मॅडम जर का आयुष्यात तुम्हाला कधी भेटल्या ना, तर त्यांना हे मात्र नक्की विचारा की या घरातनं त्यांची पाठवणी कशी झाली होती. भर लग्नाच्या मंडपात समद्यांच्या हातच्या थपडा खाऊन त्यांना पोलिसांनी हाताला धरून फरफडत वडत नेलं होतं. उगाच तोंडाची वाफ वाया घालवतीये पोरगी. तिला कल्पनाही नाहीये या घरावरती कुठलं वादळ घोंगावता येते. आता मी पण ईर्षेने पेटली. तिला या घरातून बाहेर हकलल्याशिवाय मी हे शांत बसणार नाही. हे घ्या. मगाशी काय म्हणाला होतात? लहान आहे ना मी? मग भरवा मला. लहान मुलांना खाता येत नाही ना. भरवावं लागतं, मग भरवायचं. ओके, भरवतो. हे घे. प्रीतम,
तुमचं काही काम आहे का आमच्याकडे? तुझ्याकडे काय काम आहे चिकन्या? काम तर ह्या हिरोईनीकडे आहे. हो मॅडम, आम्हाला पण भरवा ना पाणी. ए फालतूगिरी करू नका तू. एखाद्या स्त्री बरोबर कसं वागायचं एवढं साधं कळत नाही का तुला? कसं वागायचं तुझ्यासारखं, लैला मुन्नू सारखं? तोंड सांभाळून बोल. ए तोंड तो सांभाळ. तुझं काय रे? ए शाना झाला का? ए सोड सोड तिला. आ! नवरा जिवंत पाहिजे ना तुला? मग पाणीपुरी खाऊ घाल आम्हाला. प्रिया नाही, त्यांचं काय ऐकू नको प्रिया. मी भरवते मी भरवते. प्रिया नाही. तर नको ऐकूच प्रिया. त्याला पण बरं. प्रिया नाही. प्रिया नाही, नको प्लीज. सोड सोड. आता सोडा ना त्याचं. दादा ओके, नो वरीज, आय रीच ऑफिस इन अ वाइल. या. आदित्य सर, येस पारू, बोल. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल. आदित्य सर, मी तुम्हाला अनुष्का मॅडमचं सत्य सांगायला आले खरं, पण ते तुम्हाला सांगू का नको काय बी कळलं झालंय. काय झालं पारू? बोल ना, काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? सर, मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. मग बोल ना. अनुष्का मॅडम बद्दल बोलायचं आहे. अनुष्काबद्दल? अनुष्काबद्दल काय झालं? अनुष्का परत काय बोलली का? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना. नाही सर, त्रास नाही दिला, त्याबद्दल नाही बोलायचं मला. त्या माझ्यासोबत काय बी वागू दे, ते एक वेळ चालेल, पण त्यानं या घरात काहीतरी. सॉरी, बोल. अरे बोल ना, तू काय बोलत होतीस अनुष्काबद्दल? सर, मी तुम्हाला आता जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. अगं हो. मी सांगितल्यावर तुम्ही लगेच रागावू नका. बरं, नाही रागवणार, बोल. मी साखरपुड्याच्या दिवशी अनुष्का मॅडमची माफी मागायला गेले होते. माफी मागायला गेली होतीस का? तेच सांगते आहे मी त्यांची माफी मागायला गेले होते. तेव्हा मी ज्या अनुष्का मॅडमनं बघितलं ना, त्या काहीतरी वेगळंच वाटत होते मला. प्रियाचा फोन? ते फोन करते? हां, प्रीतमने हिला सांगितलं असणार आहे की या दोघांना बोलवून घे. गेलीत नाही दोघं, तर मजा करावी ना. जाऊ दे, तू बोल. सर, मी त्यांच्या. आदित्य सर, प्रिया मॅडम सारखं फोन करतायत म्हटल्यावर महत्वाचं असेल, तुम्ही फोन घ्या आधी. हा बोल प्रिया. आदित्य दादा, हॅलो हॅलो. आदित्य दादा, प्रीतमला इथे गुंडांनी पकडले, ते त्याला मारतात. प्लीज या ना. बोल. प्रिया, तुम्ही कुठे आहात? मला आत्ताच्या आत्ता सांगा. मी तुम्हाला लोकेशन पाठवते. सर, काय झालं सर? सर,